धन्यवाद योगेश सर. आपण पाहतोय तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला. सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम तुम्ही केलं. फिल्टरांचं मनोरंजन करण्याचं काम मैदानामध्ये करत असता. तुम्हाला देखील धन्यवाद घेऊन जाऊ मॅचकडे. जिथे मॅच चालू आहे एकीकडे असेल कलोते आणि दुसरीकडे असेल तो खंडाळा. या दोन संघादरम्यान मात्र मॅच चालू आपण होताना पाहायला मिळते. तर टॉस जिंकला टीम कलोते टीमने आणि प्रथम डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा. म्हणजे खंडाला टीमला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. चला दोन्ही संघाचे आपण 12th मॅन देखील मंचावरती आलेत. खंडाला टीमचा 12th मॅन तर कलोते टीमने मात्र टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे खंडाला टीमला प्रथम इन्व्हाइट केलं आहे फिल्डिंगसाठी. तर सलामीची जोडी रबाना झाली मैदानामध्ये. श्रेयश आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय दीपक ही सलामीची जोडी रवाना. गोलंदाजी मार्कवर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज श्रेयश आपण पाहतोय. सुदाम आणि त्याचबरोबरीने दीपक ही सलामीची जोडी रवाना झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये बाबरपत षटक. आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीतला 5वा सामना पाहायला भेटतो. इथून जो संघ जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल देखील होताना पाहायला मिळेल. ही सलामीची जोडी आपण पाहतोय कलोते टीमकडून. रैती कलोते हा संघ मात्र आज मैदानामध्ये खेळत असताना पाहतोय खंडाला संघाच्या विरोधामध्ये. हा देखील पहिला चेंडू पाहतो आपण सेन्सिबली पुश करत असताना बॅट्समन सुद्धा आपण पाहतोय ज्याच्याकडे स्ट्राईक मात्र ठेवण्यात आली आहे. सलामीच्या भूमिकेमध्ये पाठवलं आणि पहिल्या चेंडूवरती सेन्सिबल पुशने एक हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू निर्धाव आलाय. इथे देखील शब्बल आले. स्ट्रोक साठी जागा मात्र बनवली. चेंडू चालला एक टप्पा. तर एक पंचांचा इशारा षटकचा षटकाराचा आणि या षटकाराच्या मदतीने टीमचा अकाउंट श्रीगणेच्या मात्र ओपन केलं जात आहे. यश मुख्य आयोजक राकेशजी कवटे साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. राकेश कवटे आपण कुठे असाल आपण या किंवा अनिल काका दोघांपैकी कोण उपस्थित असाल आपण स्टेजवर संपर्क साधा. पहिला चेंडू निर्धाव आला. त्याच्यानंतर षटकार पाहायला मिळाला. इथे देखील थोडासा शपथ झाले. स्ट्रोक साठी जागा देखील बनवली आहे. चेंडू चालला खंडनकर क्षेत्रक्षेप पाठला करतायत. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कंडुबट. इथे डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 8 अंकावरती. 8 डबा धाव फलकावरती. हा देखील चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला आहे परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता पण तो इथे इष्टांवरती चेंडू हाताळला नाही आणि ही तर देखील पाहायला मिळते सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च आपल्याला पाहायला मिळते आहे. वाईट +1 यस पंच वाईट +1 एकूण 2 धावसंख्या ऍड 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 10 अंकावरती. दहा धावा फलकावरती टीम रैती कलोते आणि त्याचबरोबर खंडाला या दोन संघादरम्यान लढत. ओव्हर क्रमांक 1 पावरमध्ये षटक आहे आणि श्रेयश यांच्यावरती खांद्यावरती जबाबदारी जरूर दिली आहे या षटकाची.
देखील टॅप केलेला चेंडू पाहतोय आपण, अक्षरशः कबर लावत क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि पकडली जाते सुंदर कॅच आणि संपवलाय बॅट्समन आपण दीपकचा इथे खेळ. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना ओव्हर क्रमांक 1 मैदानामध्ये चालू असताना पाहायला मिळते आपल्याला 10 धाबा फलकावरती 1 विकेट मैदानामध्ये अद्यापर्यंत गेली आहे. 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला स्कोर कार्ड वरती. हा देखील टॅप केला चेंडू, कव्हरला चेंडू बुडवलाय. लंग आपला क्षेत्रक्षक पोहोचतील का, 2-2 क्षेत्रक्षक पाठलाग करतायत परंतु शेबाडेशाला चेंडू अडवला देखील जातोय आणि ही ते पाहायला मिळत आहे. 2 धाबा कंप्लीट, 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती अद्यापर्यंत 12 आहे धावसंख्येवरती. 12 धाबा फलकावरती लागल्या जात आहे. टीम रहिती कल्लोते या संघाकडून पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केले गोलंदाजीसाठी खंडाला टीमला. बऱ्याचशा लांबून आहे दोन्ही संघ मात्र प्रवास करून वसंत 11 स्टेशन टाकुरवाडी ज्यांनी आयोजित केलेली स्पर्धा देवमानव चषकामध्ये दाखल देखील झालेत. हा देखील बॅकफूट पंच बाहेर मिळतोय. क्षेत्रक्षक डाऊन द शेल आणि शेवटच्या क्षणाला शेल मात्र सुटली आहे आणि ही ते चेंडू 1 टप्पा अखेरीस येथे बाउंड लाईनच्या बाहेर. इथे मिळतील ते 4 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धाव फलकावरती धाबा तब्बल 16 धाबा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती प्रशांत आपण पाहतोय. गोलंदाजी स्थानावरती सज्ज होते प्रशांत, त्याच्यावरती जबाबदारी दिली ओव्हर क्रमांक 2 ची. हा मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा खराब लाईन, खराब दिशा मात्र पाहायला मिळते. त्याचे स्क्वेअर घोषित करतायत. स्क्वेअरच्या मारेने अभंतर धाबेने मात्र भर पडली जाते. अभंतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 अंकावरती. इथे चेंडू आलाय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन फास्ट झाला किशोर, त्यांच्या पोटामुळे त्यांना चालता देखील येत नाहीये. हा देखील फटका दर्जेदार आहे आणि इथे चेंडू चालला लॉंग लेगला. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढली जाईल. चाऊन मात्र बसेल 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. टीम रहिती गलोते या टीमची. इथे पाहायला मिळते ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडूवरती वाईट आला, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आला आणि त्याच्यानंतर चौकार. 21 धावा धाव फलकावरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते कल्लोते टीमकडून. हा देखील समोर चेंडू होता, थोडा सफल झाले होते आणि त्याच्यानंतर ड्राईव्ह करायचं होतं पण बॅटाला बॉलचा संपर्क नाही. येथे देखील चेंडू आला निर्धाव. या निर्धाव चेंडूची नितांत गरज आपण पाहतो एक खंडाला टीमला, कारण की बऱ्याचशा लांबून या संघाने इथे प्रवेश देखील दाखल केलाय, वेलेमध्ये उपस्थित देखील राहिलेत. हा देखील फटका आता बराचसा काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द शेल शेष आपण पाहतोय आणि पकडली जाते शेल आणि संपवलाय बॅट्समन आपण पाहतोय दीपक याचा खेळ.
सुद्धा मात्र बाद झाले समाक्षावी. यस सुद्धा मात्र हा सुद्धा दिफावतो तसं पाहायला मिळेल आपल्याला. न्यू बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जीवन आपण पाहतो आणि त्याच्या समवेत मात्र पाहायला गेलं तर राहुल आहेत. ही आता मिडल ऑर्डरचे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. कलवतो टीमचे ओव्हर क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. हा देखील समोर चेंडू कव्हरला उडवला आहे. डिपेक्सला कव्हरला फिल्डर तैनात आहेत. इथे सिंगलच मात्र मिळली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन पोहोचेल 22 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम कल्लोते या संघाची पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात, एक संयमी सुरुवात पाहायला मिळते कल्लोते टीमकडून. आणि या स्पर्धेत एक वैशिष्ट्य राहिले, मैदानाचं वैशिष्ट्य राहिले. इथे 40-45 धावसंख्या केली जाते. धावसंख्या डिपेंड देखील केली जाते आणि परंतु ही धावसंख्या चेसिंग देखील वेगामध्ये होते. समोर चेंडू ब्लॉकरला बी शेपमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध अक्षरशः क्षेत्ररक्षक तैनात झाले. श्रेष्ठ तिथे आपण पाहतोय. परंतु इथे थोडंसं फंबल, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती आणि आता मात्र एक गाडीचा अपघात निश्चितच होता आणि तेच मैदानामध्ये घडलं. अजून एक विकेट, विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. तर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे टीम कल्लोते टीमच्या. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गणेशांना इन्व्हाइट केलंय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो एक चांगली गोलंदाजी यांच्याकडून होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती 11.50 ची सरासरी कायम राखण्यामध्ये यश आले. पहिल्या 2 षटकांमध्ये इथून देखील चांगली गोलंदाजी होईल अशी अपेक्षा खंडाला टीमकडून पाहतोय. परंतु त्या अपेक्षामध्ये आपण पाहतोय कलोते संघ एक चांगली बॅटिंग देखील साकारत आहेत. मोठा फटका खेचायचा होता. समोर चेंडू होता परंतु बाटान बॉलचा संपर्क नाही. इथे चेंडू आला निर्धाव आणि या निर्धावच्या सांगतेने धावफलक 23 वरती स्थिरावलं आपण पाहायला मिळत आहे. हा देखील चेंडू आपण पाहतोय फिल्डानंतर थोडासा टेकअप होत असताना बाउन्स देखील दिलाय. इथे देखील चेंडू निर्धाव येतोय. लगातारचे पाहायला गेलं तिसऱ्या ओव्हरचे दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या होती 23 आणि त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गणेश आले आणि त्यांनी अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 2.2 चेंडूचा खेळ समाप्त आणि 23 धावा धावफलकावरती. हा देखील धीम्या चेंडू चेंज ऑफ पेस करत असताना गतीने बीट केलं गणेशाने. कारण त्यांनी ओळखलंय या खेळपट्टीवर बेगाने नव्हे तर थोडासा चेंज ऑफ पेस, कधी कधी बेगाने, कधी कधी ऑफ कटर, कधी कधी लेग कटरचा वापर मात्र केला जातोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गणेश यांच्याकडून आणि ते सलगशे 3 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश देखील मिळालंय. 23 धावा धावफलकावरती टीम. हा देखील चेंडू पलटल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळून घेतलाय. यष्टरक्षक बीट देखील झालेत परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती. इथे ओव्हर फेकी देखील होत असताना चेंडू चाललाय लॉंग ऑफला आणि इथे शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय. पंच धावसंख्या टोटल 3 धावा 4 धावसंख्या किती काढली पहिली या सांगा आम्हाला. 3 धावा ना. यस परंतु गोलंदाजच्या शैलीवरती ॲक्सेप्ट घेण्यात आलाय का 22च्या. यस
22च्या 3 धाबा धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 26 वरती. 26 धाबा धाव फलकावरती. हा देखील समोर चेंडू ओता पुढ्यात त्याला फेकला लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय हा षटकार. इथे देखील चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह सपोर्ट आपण पाहतो अलंग कार्पेट टीम मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट होईल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 33 या धावसंख्येवरती. तर आपण पाहतोय लगातारचे 2 षटकार गोविंदजी देशमुख साहेबांच्या यांच्यावर मात्र पारितोषिक लागलं रोख रक्कम 100 रुपयाचं. जो बॅट्समन मात्र लगातारचे 2 षटकार खेचेल त्याला मात्र गोविंदजी देशमुख साहेबांकडून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आमच्याकडे कमिटीमध्ये जमा देखील आहे. 3 षटकांची मॅच संपली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागला तर तब्बल 33 धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ असाच झाला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकांमध्ये धावसंख्या होती 23 आणि त्याच्यानंतर 3 चेंडू निर्धाव आले होते आणि त्याच्यानंतर 3 चेंडूवरती 10 धावसंख्या अर्जित देखील झाली आहे. टोटल धावा 3 षटकांच्या मदतीने 33 धाव फलकावरती. आता पाहायला गेलं तर नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती संजू आपण पाहतोय. हा देखील पहिला चेंडू लावडली आपल्याला पाहायला मिळतीये परंतु पंचांकडे मात्र ही दाट पेटाळून लावतायत. हा देखील चेंडू आला निर्धाव. आपण ओव्हरचं विश्लेषण केलं पहिल्या 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हरचं विश्लेषण केलं तर पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलं गोलंदाजांना. तिन्ही एक गोलंदाजाने दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाने पहिला चेंडू वाईट फेकला होता परंतु त्याने पुढचा चेंडू निर्धाव फेकला होता. म्हणजे त्याने देखील पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. ही सखरी ओळख आहे खंडाळा टीमची. तिन्ही गोलंदाज चांगले गोलंदाजी प्रति पाहायला मिळते आपल्याला. हा देखील लोवर बोल्टा चेंडू कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक तैनात होते. चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथं कबरला टिपली गेली असती झेल परंतु शेवटच्या क्षणाला झेल मात्र सुटली जाते आहे आणि ते एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1ने वाढेल जाऊन पोहोचेल 34 अंकावरती. इथे 40-45 धावसंख्या भरपूर झाली आज मैदानावरती. या मैदानावरती धावसंख्या डिपेंड देखील केली जाते. कधी कधी 61-70 धावसंख्या देखील ह्या मैदानावरती घडते. ह्या मैदानावरती भरपूर इतिहास रचला आहे. बऱ्याचशा संघाने या मैदानात रडवलं देखील आणि या मैदानावरती हसवलं देखील. हा देखील फिरून केल्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू आपला पाहायला मिळाला. यष्टरक्षक वेगाने आले. चेंडू उचलत आहेत. तत्पूर्वी मिळालेली निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. या निर्धाव चेंडूच्या संगतीने धावफलक स्थिरावला आहे ते 34 वरती. 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 34 धावफलकावरती 3 महत्त्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर देखील आले टीम कलोते संघाचे. हा देखील अक्षरशः यॉर्कर चेंडू पाहिला आपण खोदून चेंडू काढतोय. एक सिंगल मात्र वेगाने पूर्ण दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. पहा फेकी खराब झाली. यष्टरक्षकाचं कलेक्शन देखील खराब होते आणि लगेचच चान्स भेटला नाही तर लगेचच 2 धावसंख्या कलोते संघ मात्र पूर्ण करत असताना रयती कलोते या संघ आपण पाहतोय खेळतोय. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 36 या धावसंख्येवरती. एक चांगली आणि संयमी सुरुवात पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये रयती कलोते या संघाची आणि त्याच्यानंतर मागे वळून पाहिलं नाही आहे आणि अद्यापर्यंत पुढे जाण्याचं काम चालू आहे त्यांच्याकडून. आता शेवटचे उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष असेल. हा देखील वेगवान चेंडू मात्र ही ते पंचांची दर्शवतील आम्हाला नक्की काय आहे या चेंडूवरती. परंतु इथे 2 धावसंख्या कंप्लीट गेली आहे. तिसरीच्या प्रयत्नाला निघालेत. काय घडलंय मैदानामध्ये आपण पाहू शकाल. म्हणजे 1+3 अशा बोनसच्या 4 धाबा कल्लोती आहे संघाला आपला पाहायला मिळत आहेत आणि या 4 धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 40 या धावसंख्येवरती. आता उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. या चेंडूवरती फक्त सिंगलच भेटली असती वाईटची. त्याच्यानंतर केलेली शैक्षणिक चुकी त्याच्यानंतर कलेक्शन देखील केलं नाही आहे आणि त्याच कारणास्तव एक्स्ट्राच्या 3 धाबा ॲड देखील झाल्या. 40 धाबा धावफलकावरती टीम
रैती कलोते संघाला प्लस पॉईंट भेटला. आता इथून प्लस पॉईंटने थांबावं लागेल, परंतु खंडाला संघाला छोट्या चुका खूप महागात पडतील सेकंड इनिंगमध्ये. इतर की लॉंग बॅटची लिडिंग एज घेतली आहे. सेकंड स्लिपचा क्षेत्रशक्ती तैनात होता, सेकंड स्लिप मात्र तैनात केली होती आणि ही ते मात्र पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचतील ती 41 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम रैती कलोते या संघाची लागली जाती आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहू शकाल पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त होण्यासाठी. वेगवान चेंडू त्याला पिक केलंय, क्षेत्ररक्षक मात्र पाहत राहील आणि चेंडूने लॉंग एरिया क्लिअर करताना हा आला शेवट गोड करणारा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाबा फलकावरती धाबा लागल्या जात आहेत. त्या तब्बल 47 धाबा म्हणजे येणारे 24 चेंडू 48 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम खंडाला संघाला लगेच दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण मायक्रोफोन जॉईन करू आमचे साथी समालोचक शिवमजी लोभी सराडा. पूर्वी आपण नेक्स्ट मॅचला मात्र इन्व्हाइट करू. एकीकडे असेल आजच्या दिवसामधला आपण पाहतोय पडले का पडले 2 षटकार कोण जिंकला. दोधानी जिंकली ना, दोधानी आणि ही जिंकली ना मोसरा. हे मोसारे जिंकली ना, जानवर मोसारे. पोखरकरवाडी जिंकली, पोखरवाडी जिंकली. श्यामला नेनामध्ये मॅच भेटली पोखरवाडी. हॅलो, तर आजच्याच दिवसामधला टॉप करणारा संघ आपण पाहू शकाल. विजय संघ कोण होईल तो संघ मात्र आजच्या दिवसामध्ये टॉप करेल. तो मात्र फ्रीचं तिकीट घेऊन मात्र थर्ड राऊंडमध्ये क्वालिफाय देखील होईल, पण त्याला दुसरा राऊंड खेळण्याची गरज देखील नाही. तर आजच्या दिवसामधला पहिला सामना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहायला मिळतोय तो मोरिया 11 दोधाने विरोधामध्ये असेल पोखरवाडी. चला दोन्ही संघाच्या घराला आपण टॉससाठी इन्व्हाइट करतोय. मोरिया 11 दोधाने आणि त्याचबरोबरीने पोखरवाडी या दोन्ही संघाच्या घरात आपण चला टॉससाठी आणि लगेचच आपण कशी दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. आपण मायक्रोफोनवरती येणारे 24 चेंडू 48 गरज असताना आपण मायक्रोफोनवरती बदल करूया. आमचे साथी समालोचक आपण पाहतोय शुभमजी लोभी सरांना. यस हॅलो चेक. थँक्यू रमेशजी भांडिलकर सर. घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये मॅच नंबर 5 अंतिम सामना प्रथम 17 तेला आपण पाहताय.
47चं टार्गेट आहे. पहिलाच बॉल लॉंग लेग मध्ये पाठवलाय, सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. 47चा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल मध्ये तो दमदार चौकार. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये सेकंड राऊंड मधील मॅच नंबर 1 मोरिया 11 दोधानी आणि त्यांच्या अगेन्स्ट पोखरवाडी. बोथ कॅप्टन्स लास्ट कॉल. आपण टॉस करण्यात या लगेच. बागफुला जाऊन मातक सौंदर्य क्लासिकल शॉट निघालाय बॉल बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. मातक सौंदर्य दर्शवणारा अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक चौकार चौकार चौकार. काय फटकावता ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे. ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटकावता फलंदाजाचा अंतिम निर्णय क्षणी शेवटपर्यंत नजर होती या बॉलवरती आणि अंतिम क्षणी कव्हर ड्राईव्हचा फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. वन्स अगेन ऑन साईडला स्मानी टोला टाकण्याचा प्रयत्न होता. इथून बॉल मिस फिल्डिंग. मिस फिल्डिंगच्या साहाय्यानं काऊ कॉर्नर झोन मध्ये झाली आहे चुकी. नो मिस्टेक. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. बॉल चाललाय सीमा पार. अप्रतिम चौकार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. प्रथम सत्रामध्ये 47 सेट केले, 48चं लक्ष होतं आणि पहिल्याच 3 बॉल मध्ये 3 लगातारचे चौकार. बॉल नंबर 5 हेलिकॉप्टर मिड ऑनला बीट केलाय, कन्व्हर्ट केलाय सीमा पार. लॉंग ऑफ मध्ये येतोय सलगचा चौथा धमाकेदार नेत्रदीपक आकस्मिक चौकार. कमॉन डीजे. उपस्थित का दोन्ही उपस्थित आहेत का नाही ना आलेत का दोन्ही संघ. आदरणीय बबनजी पारधी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभास्ते या दोन संघादरम्यान टॉस करा. लगातारचा 5वा धमाका. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चौकारांची भाषा बाट मधून बोलत असताना बॅट्समन गणेशनं प्रतिहल्ले चढवले. 47 धावा सेट केल्या तुम्ही. 48 करत असताना पहिल्याच षटकात पॉवर प्ले वसूल करत असताना इथून मात्र अनएक्सेप्टेबल बाउन्स, परंतु अंतिम क्षणी जीवनची चांगली फिल्डिंग आणि जीवनचे चांगले फिल्डिंग. या अगोदर मिस फिल्डिंगचा चौकार जीवनच्या क्षेत्रामध्ये पाहिला काऊ कॉर्नरमध्ये. इथून तो चांगली फिल्डिंग करतो. एका षटकाचा खेळ संपलाय. पंत सांगत होते चौकाराची भाषा 5 बॉलमध्ये पाहिली. अंतिम क्षणी आलाय सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली ते एका षटकाच्या समाप्तीनंतर 21 या आकड्यावरती. 47चे लक्ष आणि 21 अद्याप तरी आहेत. चला प्लीज आपण डिसिजन लवकरात लवकर द्या. ज्यावेळी पुढील संघांना मी विनंती करतो ज्यांची मॅच असेल, ज्यावेळी आपण टॉस बॉक्समध्ये जमताना त्यावेळी आपला निर्णय घेऊन या. अन्यथा असं डिसिजन पेंडिंग ठेवणाऱ्या टीमला पॅनलाइज केले जाईल. ही मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये केलं असताना तुम्हाला लगेचच डिसिजन द्यायच्या या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या. मी पोखरवाडी संघाला स्पेशली विनंती करतोय. फिल्डिंगचा निर्णय टॉस जिंकून पोखरवाडी टीमचा निर्णय आपण पाहताय. इथून जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. 47चं टार्गेट 48चं टार्गेट होतं. 47 सेट केल्या आणि ते 48 करत असताना पहिल्याच षटकामध्ये पॉवरफुल 21 धावा वसूल करत असताना व्हाईट बॉलचे पंचांचा धावसंख्या 22 या आकड्यावरती. बेधडक सुरुवात, अप्रतिम आक्रमकता दाखवली पहिल्या षटकामध्ये आणि इथून मात्र तो प्रेशर ओव्हर नंबर 2 मध्ये दीपकच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. फिल्डिंग लॉंग ऑफ मध्ये जाऊन हा बॉल अडवलाय. लॉंग ऑन मध्ये काऊ कॉर्नर झोन मध्ये तो फिल्डिंग करतोय. तिथून लॉंग ऑनचं अंतर त्यानं गाठलं. त्याचबरोबर आपण पाहतोय मुक्पे गावाचे ग्रामस्थ मान्य श्री किशोरजी तेलवणे आणि त्याचबरोबर हरेशजी जाधव साहेबांना विनंती असेल दोन्ही मान्यवरांना
की आपण येऊन मंचावरती असं नसतं बा आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. हरिजी जाधव आणि त्याचबरोबर किशोरजी तेलवणे साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. O2 कॉम्बॉक्स शिवमजी लोबी सर. यस थँक्यू रमेशजी भांडिलकर सर. 47 धावा सेट केल्या होत्या, असं वाटलं होतं 48 वाचवत असताना सहजरित्या धावसंख्येचा बचाव होईल, परंतु आक्रमकता सुरुवातीपासून आपण पाहिली गणेशच्या बॅटमधून आणि तिथून आता विशाल हा निर्धाव बॉल खेळत असताना पाहताय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. दीपकचा बॉल लोबार फुलटा स्टेट ऑन द ड्राईव्ह लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून दीपकच्या विरोधात बॅटर विशालचा नेत्र दीपक फटका. बॉल सीमा पार 4 धाब्यांकरिता येतोय हा चौकार. धावा धावफलकावरती. टोटल 48चा टार्गेट. या संघांपैकी संघ जो जिंकेल तो थेट बाय मिळवत पुढे जाईल अशा पद्धतीची मॅच. इथे जिंकाल तर थोडे पुढे सरकाल या स्पर्धेमध्ये. स्लॉटमध्ये बॉल वेगवान अतिशय वेगानं भन्नाट वेग होता या बॉलवरती. जितके बॉल फेकलेत मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती त्यापेक्षा सर्वात बेधडक बॉल या लाईनला देखील म्हणूयात, कारण अप्रतिम बॉल होता. निर्धाव चेंडू बीट केला खऱ्या अर्थानं फलंदाजाला. इथून बॉल 27 अंकावरती धावफलक. 21ची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल. आणखी एक चांगला फटका आहे. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी होऊ शकली असती परंतु सावधान पावित्र्य. सुरुवात चांगली मिळाली आणि त्या सुरुवातीला पुढे कंटिन्यू ठेवण्याचं काम करतात ते दोन फलंदाज. म्हणजे मिळालेला मोमेंटम अंतिम क्षणापर्यंत कॅरी ऑन करणं फार कठीण. अशा अवस्थेत जास्त जोखीम घेण्याचं प्रयत्न करत नाहीत हे दोन फलंदाज. पार्टनरशिप देखील चांगली बिल्डअप होत असताना 28-28 रन्स. इथे देखील मोठा फटका खेचायचा होता, व्यवस्थित बॅटवरती नाही. अलॉंग द कार्पेट बॉल डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. तिथून मात्र रन मिळते पुनश्च एकदा. एकेरीनं धावसंख्या 29 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती बिनबाद 29 आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. या तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. धावा धावफलकावरती 2 षटकांमध्ये. या ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत. दोन षटकांमध्ये 29. ऑलवेज ट्राय टू डू अ लिटल मोर दॅन युअर कॅपॅसिटी. नेहमी आपल्या क्षमतेपेक्षा थोडं जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि तोच प्रयत्न आता अतिरिक्तच्या साह्यानं करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 47 धावा सेट केल्या होत्या, 48चं टार्गेट आणि तो वाचवत असताना दमछाक झाली. हा फटका पुलचा हवेशी वार्तालाप करत असताना डीप मिड विकेटमध्ये बॉलला मिळाली लांबी, मिळाली रुंदी. बॉल होतोय छूमंतर सीमा पार आर पार. बिग 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 हिट. षटकार षटकार. चढवलेत खऱ्या अर्थाने या दोन बॅटर्सनं. 48 धावा मी तर म्हणाल या आजच्या रात्रीमध्ये कठीण होत्या आणि त्या कठीण धावसंख्येला इझी करण्याचं काम केलं दोन बॅटर्सनं. इथे फटका फसलाय. थोडेसे लेट रिॲक्ट झालेत फलंदाज, परंतु एक टप्प्याखेर बॉल पडलाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून मात्र रन मिळते ती 1-1च्या मदतीनं. धावसंख्या जाऊन पोचते ती 36 ऑन बोर्ड. 48चं टार्गेट 36 पर्यंत अद्याप तरी पोहोचलाय. खंडाला संघ अगदी दूरवरून या स्पर्धेमध्ये आलाय आणि जबरदस्त बॅटिंगनं प्रभावित केलंय सर्व प्रेक्षकांना.
अकुटप्पाचा बॉल थांबणार नाहीये. बॉल मैदानाच्या आतमध्ये जाईल. बॉल सीमा पार वावराच्या बाहेर येतोय. आणखी एक विस्फोटक षटकार. असं काहीच नसतं, फक्त प्रयत्न आणि संयम पाहिजे. नथिंग इज इम्पॉसिबल, ऑल इट टेक्स इज एफर्ट अँड पेशन्स. आणि हेच काम केलंय बॅटिंग करणाऱ्या खंडाला टीमने या मॅचमध्ये. संयम ठेवला, प्रयत्न केले आणि जिद्दीनं उभे राहिले. 48चं टार्गेट खऱ्या अर्थानं उभारण्यासाठी आणि त्यात यश गवसत असताना 42 या आकड्यावरती 6ची इथून आवश्यकता आहे. विजयाचा षटकार येईल का? परंतु अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. मिस फिल्डिंग अति घाई संकटात नाही. क्रिकेटमध्ये चुकीला नाहीये माफी. लॉंग ऑफ मध्ये चाललाय. मिस फिल्डिंगच्या साह्यानं या मॅचची हवा सोडणारा 4 धाब्यांकरिता येतोय दर्शदा.